छत्रपतींना बदनाम करण्याचं षडयंत्र काँग्रेसच्या माध्यमातूनच चालू असतं। मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केलाय। काँग्रेसनं छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजेंच्या कार्याला महत्त्व दिलं नाही। मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी काँग्रेसवर हा घणाघात केलाय। तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवेंद्रराजे भोसलेंना उत्तर दिलंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिथं पाऊल पुन्हा उठल्या त्या ह्याला जेवढं महत्त्व दिलं तेवढं काँग्रेसच्या राजवटीमध्ये कधी झालं नाही हे आम्ही बघितले। आम्ही सुद्धा काँग्रेसमध्ये होतो, माझे वडील सुद्धा काँग्रेसमध्ये होते, महाराज मंत्री होते, नाना इथं बसले, नानांनी त्यावेळेला जिल्ह्यातल्या, पण कधीही काँग्रेसनं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या कार्याला कामाला जेवढी ताकद जेवढं महत्त्व जेवढं त्याला लोकांपुढे आणायला पाहिजे होतं तेवढं आणलं नाही। शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले हे भाजपची री ओढत आहेत, हे महाराष्ट्राचं फार मोठं दुर्दैव आहे। माझा शिवेंद्रराजे भोसलेंनाच उलटा प्रश्न आहे की आज जे त्या ज्या पक्षात आहे त्या पक्षाची विचारधारा कुठून आली आहे हे सगळ्यांना माहिती आहे। भाजप ज्या मुशीतून तयार झालेला विचार आहे हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारा विचार आहे आणि या विचारांनीच काय केलं होतं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर निधनानंतर 198 वर्ष या विचारांनी शिवाजी महाराजांची समाधी कुठे आहे महाराष्ट्राला कळू दिलं नव्हतं। तब्बल 200 वर्ष शिवाजी महाराजांची समाधी लपून ठेवणारा जो विचार आहे या विचार हा भाजपचा विचार आहे। समाजामध्ये तेढ निर्माण करतात मुद्दाम राजकारणासाठी आणि मग दुसऱ्यांनाही करायचे की जातीवादी पक्ष आहे म्हणते हे खोटारडेपणा जो आहे हा आपण ओळखला पाहिजे। आणि हे सगळं जे काही षडयंत्र आहे हे काँग्रेसच्या माध्यमातून छत्रपतींना बदनाम करण्याचं हे चालू असतं, याचा आपण सगळ्यांनी कुठेतरी अभ्यास केला पाहिजे। आज शिवेंद्रराजे ज्या पक्षात आहे त्या पक्षाला भारताचं संविधान मान्य नाही। त्यांना बंच ऑफ थॉट्स नावाचं जे गोळवलकर गुरुजींनी लिहिलेलं जे पुस्तक आहे ते त्यांचं संविधान आहे, तेच भाजपचं बायबल आहे। आणि त्या गोळवलकर गुरुजींनी संभाजी महाराजांबद्दल काय लिहिलंय हे जरा पानं चाळून शिवेंद्रराजे भोसलेंनी वाचले पाहिजे। संभाजी महाराजांबद्दल अत्यंत घाणेरडं अश्लील ज्या पुस्तकात लिहिलंय त्या पुस्तकाचं नाव बंच ऑफ थॉट आहे। आणि शिवेंद्रराजे भोसलेंना माझं थेट पुन्हा दुसरं एक आव्हान आहे की आपलं सरकार जे आहे त्यातून आपण राजीनामा द्यावा, कारण शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा सातत्याने अपमान करणारं